अनुजा आत्ता गेली होती जेव्हा 6 खासदार तुमचे फुटले त्यावेळेस तुमचा दौरा सुरू झाला होता तर तो दौरा कव्हर करायला गेली होती आणि तिथे अनेकांशी चर्चा ती करत होती. त्याच्यामध्ये बोलताना काही तिकडचे म्हणजे तुमचे खासदार माजी खासदार म्हणूया आपण म्हणजे तुमचे माजी आत्ताचे आजी शिवसेनेचे ते असं म्हणत होते की आमच्याकडे काही पर्याय राहिला नव्हता. आम्हाला जर खासदार म्हणून काम करायचं असेल तर आम्हाला सत्ताधारी पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि तरच आमची कामं होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. ओमराजे निंबाळकरांचा इंटरव्ह्यू तिने केलेला होता आता त्याच्यामध्ये ते ओमराजे निंबाळकर सांगत होते. हे कितपत खरं आहे? बिकॉज आदित्य ठाकरे सुद्धा विरोधी पक्षाचेच आमदार आहेत. वरळीसाठी फंड मिळतो की नाही मिळत? साहिलजी, आम्ही जसं त्यांचं रिपोर्टिंग बघत होतो कारण अर्थात आम्ही पूर्ण प्रवास करत असताना तसं आपलं पण रिपोर्टिंग पाहिलं होतं आणि मला वाटतं आपणच स्पेशल शो केला होता जिथे सगळ्या खासदारांना किती फंड मिळालेला आहे आणि त्याचं किती युटिलायझेशन झालंय ह्याच्यावर वाटतं आपण शो केला होता आणि तो नुसतं आमच्या पक्षात नाही तर सगळ्या पक्षांमध्ये त्याची खळबळ झाली होती. अनेक लोकप्रतिनिधीनंतर त्यांचा फंड किती बुक झालाय, फंड किती युटिलाइज झालाय ह्याच्यावर सगळे थोडी गडबड झाली. सगळे प्रश्न विचारायला लागले, स्वतः ऑफिसमध्ये विचारायला लागले बघ किती झालंय काय झालंय. पण ह्याच्यातून 2 गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट जी खरी आहे, जे सत्य परिस्थिती आहे ती म्हणजे विरोधी पक्षाला जे काही इतर फंड असतात म्हणजे एमपी लॅड फंड हा तुमचा हक्काचा असतो, तो तुम्हाला मिळालाच पाहिजे, तो मिळत असतो. आणि जे तुम्ही दाखवलं की तो पण फंड युटिलाइज केला नव्हता त्यांनी, म्हणजे एक तर मला वाटतं 1.5% फंड युटिलाइज केलेला आहे. संजय दिना पाटील. आता अशा लोकांबद्दल काय बोलायचं म्हणजे मलाच नक्की नंतर धक्का बसला की अरे आम्ही आमदार असून जेव्हा आम्हाला 5 कोटी मिळतो आमच्या मतदारसंघासाठी काम करायला, एका विधानसभेत पण तो फंड कमी पडत असतो. तुम्ही नगरसेवक बना, तुम्ही आमदार बना, तुम्ही खासदार बना, अगदी देशाचे पंतप्रधान जरी बनलात तरी तुमच्या मतदारसंघामध्ये एवढी काम करण्याची संधी आता आहे आणि काय काय गोष्टी तुम्ही नवीन करू शकता. काय काय लोकांच्या मागण्या असतात, मग म्हणजे लादीकरण पासून शेड बनवणं, प्लेग्राऊंड पासून बिल्डिंगला दुरुस्ती करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्यात तर जवळपास तुम्हाला हा 5 कोटीचा फंड कुठच्याही स्तरावर कमी पडू शकतो. पण जेव्हा हे खासदार तो 5 कोटी पण स्वतःचा एमपी लॅड फंड वापरू शकत नाहीत तर कुठे ना कुठेतरी गडबड झालेली आहे. म्हणजे त्यांच्या कामामध्ये कुठेतरी ते कमी पडतात. हे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मान्य करायला लागेल. त्याच पलीकडे जाऊन जर तुम्ही पाहिलं तर दुसरी गोष्ट ही पण खरी आहे की कुठे ना कुठेतरी नाही तर ह्याच भाजपच्या सरकारमध्ये किंवा शासनामध्ये पक्षपात हा एवढ्या ओपनली होतो की विरोधी पक्षाला गळा चेपायचा विरोधी पक्षाचा. म्हणून काय करायचं तर पूर्णपणे फंड बंद करून टाका. शून्य म्हणजे तुम्हाला तुमचा एमपी लॅड किंवा एमएलए फंड असतो तो दिल्यानंतर बाकीचा जो फंड तुम्ही मागता की मला एखादा रस्ता बनवायचा आहे किंवा हायवेचा फंड पाहिजे किंवा दुसरे जे काही फंड असतात, डीपीसीचे फंड असतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचे, ते सगळे शून्य केल्यानंतर तुम्ही नेमके कामं काय करणार? म्हणजे हा पक्षपातपणा जो आहे तो आम्हाला खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या पण अध्यक्षाला हा तुम्ही पण प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जातात, आमदार खासदार म्हणून, तुम्ही फक्त त्या पक्षाच्या नसतात, तुम्ही लोकांनी निवडून दिलेले असतात. बरं, जर तुम्ही शासनमध्ये आहात आणि आज मी विरोधी पक्षात आहे आणि तुम्ही मला फंड कमी दिला, तुमच्या पण पक्षाचे लोक माझ्या मतदारसंघात आहेत ना, तिथे खड्डेवाल्या रस्त्यावरनं जाणार आहेत किंवा फुटपाथ नसलेल्या रस्त्यावरनं चालण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा एखाद्या मैदानात जाणार जिथे मातीच नाहीये, काही भलतंच कचरा पडलेला आहे. तर हा जो पक्षपातपणा आहे तो इतिहासात कधी झाला नव्हता. हा एक ठराविक रेशो असायचा, साधारणपणे 2:1 रेशो असायचा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये की जर सत्ताधारी पक्षाला 10 कोटी तर विरोधी पक्षाला 5 कोटी, पण कामं ही त्यावेळी देखील व्हायची. तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे एक ह्या 6 लोकांमध्ये हे स्वतःच्या एमपी लॅड फंडाची कामं पूर्ण नाही करू शकली, म्हणजे 5% पण पुढे काम झालं नाही मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट हीच आहे की गळा चेपण्यासाठी, गळा दाबण्यासाठी तुम्ही जर अशा पक्षपातपणा करणार असाल तर मी कशाला ठेवताय काही, म्हणजे तुम्ही पार्लमेंट आणि विधानसभा देखील कशाला ठेवता? स्वतःचे जे मंत्री आहेत त्याच्यातच चालवा सरकार सगळं.